Subject English. Subject English. The name of lesson teeny tiny. It means that small म्हणजे लहान. असं एका स्त्रीबद्दल आहे की ती अतिशय लहान आहे. त्या ठिकाणी लहान घर आहे, लहान गेट आहे, अशा या गोष्टी आपल्याला या धड्यामध्ये बघायच्या आहेत. नाउ I read this lesson, you listen it very carefully. Once upon a time, एकेकाळी, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Now, one day, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out her teeny tiny house to take a teeny tiny walk. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate and went into a teeny tiny churchyard. Now this paragraph I have read it. मी हा paragraph वाचलेला आहे. Now I explain details and also difficult words. Once upon a time, एकेकाळी म्हणजे गोष्ट भूतकाळामध्ये घडलेली आहे. There was a teeny tiny woman. There was a teeny tiny woman. एकेकाळी एक अशी लहानातला लहान अशी एक स्त्री होती. Who lived in a teeny tiny house. की जी स्त्री अतिशय लहानशा घरामध्ये राहत होती. ते घर कसं होतं? लहान. स्त्री पहिली लहान होती आणि त्यामुळे तिचं घर सुद्धा लहानसं होतं. टीनी टायनी हाऊस इन अ टीनी टायनी विलेज. आणि ते घर कुठे होतं? टीनी टायनी विलेज. विलेज म्हणजे काय? गाव, खेडेगाव. आणि तिचं जे घर एका छोट्याशा जे काही गाव होतं त्या छोट्याशा गावामध्ये होतं. नाउ वन डे this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. तिने तिचा छोटासा स्कार्फ होता तो आपल्या गळ्याला बांधला and went out her teeny tiny house. आणि तिच्या त्या छोट्याशा घरामध्ये गेल्या. म्हणजे या पॅराग्राफ मध्ये सर्व गोष्टी लहान सांगितलेल्या आहे. तिचं घर लहान सांगितलं, स्कार्फ लहान सांगितला, तिचं गाव छोटं सांगितलं, गेट घराचे जे गेट आहे ते सुद्धा छोटं सांगितलेलं आहे. हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. त्या छोट्याशा घरामध्ये ती हळूहळू चालत गेली. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way. way म्हणजे काय? रस्ता. ती तिच्या घराकडे टीनी टायनी वे प्रमाणे चालत गेली. आता टीनी टायनी वे प्रमाणे म्हणजे कशी? हळूहळू अशी चालत गेली. She came to a teeny tiny gate. ती ज्या घराला छोटंसं गेट होतं त्या छोट्याशा गेट मधून ती आतमध्ये आली. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate. त्या teeny tiny woman ने teeny tiny gate उघडलं. त्या छोट्या स्त्रीने ते छोटंसं गेट उघडलं and opened gate and went into a teeny tiny churchyard. आणि जो चर्च होता त्या चर्चयार्डच्या आतमध्ये त्या स्त्रीने काय केला? प्रवेश केलेला आहे. And when this teeny tiny woman had got into a teeny tiny churchyard. जेव्हा त्या छोट्याशा स्त्रीने छोट्याशा चर्चयार्ड मध्ये छोट्याशा गेटने प्रवेश केला, she saw a teeny tiny bowl. तर तिने काय बघितलं? saw म्हणजे see म्हणजे बघणे. see चा भूतकाळ saw. तिने काय बघितलं? a teeny tiny bowl. B-O-N-E. राईट लक्षात घेऊन घ्या. B-O-N-E. बोल म्हणजे काय? बोल म्हणजे हाड. बोल म्हणजे आपण हाडे असं म्हणतो. बोल ऑन अ टीनी टायनी ग्रेव. ग्रेव म्हणजे थडगं. ग्रेव म्हणजे काय? थडगे. ग्रेव थडगं. तिने त्या थडग्यामध्ये एक छोटंसं हाड बघितलं. And other teeny tiny woman said to her teeny tiny self. स्वतः म्हणायला लागली, this teeny tiny bowl will make me some teeny tiny soap for my teeny tiny super.
सुपर म्हणजे जेवण, त्या जेवणासाठी सुद्धा तिने यासाठी वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हा